लक्षण लावून घ्यायचंय. रेणुका आर्ट्स मुंबई, जलद सेवेचे तुमच्या हक्काचे विश्वसनीय ठिकाण. याच रमेश दादा यांच्याकडून या ठिकाणी चषक सौजन्य कुमारी संस्कृती रमेश हिनुकले कराटे विश्वचषक सुवर्ण पदक विजेती या ठिकाणी यांची मुलगी झाली होती. तेच रमेश हिनुकले या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेत आज बॅटिंग करण्यासाठी. आपल्या गावच्या टीमसाठी काय करतात पाहायचं आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्रायकवरती पाहायला मिळतात या ठिकाणी एक अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू या ठिकाणी म्हणलं जाईल राजा आप्पा. नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते ते रमेश हिनुकले. तसेच गोलंदाजी मार्कवरती लव्ह स्टार युवतीकडून पाहायला मिळतात ते अधिक आप्पा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. अधिक आप्पा यांच्याकडून एक अनुभवी गोलंदाज म्हणून यांना ओळखलं जाते आणि खरोखर या अनुभवाचा उपयोग करत असताना अधिक आप्पा यांना पाहायला मिळते. राजा आप्पा यांनी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु राजा आप्पा यांना बॉल काय समजला नाही आणि एक डॉट बॉलची संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती अधिक आप्पा तयार. थोडस स्पीडअप घ्यायचंय. शेवटपर्यंत आप्पा काय मॅच सोडणार एवढं त्याच्या दोन्ही ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आप्पा, स्ट्राईक वरती आप्पा आणि अतिशय सुंदर असा ऑफसाईडला खेळून काढलेला फटका. या ठिकाणी पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी तयारी. दुसरी धावी या ठिकाणी पूर्ण. 2-2 3-3 फिल्टर या ठिकाणी बॉल शोधतात परंतु बॉल सापडला. फेकी केली. 2 धावा या ठिकाणी आणि या 2 धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली जाते ती 2 धावा. अधिक आप्पा यांच्या गोलंदाजीवरती दुसऱ्या बॉलवरती 2 धावा घेण्यात यश आलेले गणेशवाडी संघाला. पूर्व तयारी. थोडस पावसामुळे बॅट परत एकदा गोलंदाजी मार्गवरती अधिक आप्पा तयार. सामना करतील राजा आप्पा. ऑफ साईडला मारण्याचा परंतु हिट झाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये थेट बॉल. एसटी रक्षकाची कामगिरी पूर्ण पाडत असताना या ठिकाणी मिलिंद शेवाळे आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर असा या ठिकाणी रंगतदार चाललेला सामना या ठिकाणी पाहायला मिळते. 2025 श्रीगणेश चषक 2025 या खेळामध्ये आणि अतिशय उंचावर मारलेला फटका पाहायचा या ठिकाणी प्रेक्षक. आणि या ठिकाणी झेल वाहतून निखिल यांनी सुंदर असा झेल पकडलेला राजा आप्पा यांना परतावं लागेल. सुंदर असा झेल या ठिकाणी लष्टर होती ते क्षेत्ररक्षक या ठिकाणी निखिल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी या अगोदरच्या मॅच मध्ये निखिल यांनी केली होती. त्यांनी हा झेल पकडलेला आहे आणि राजा आप्पा यांना माघारी परतावं लागतं. थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना राजा आप्पा यांना पाहायला मिळते आणि राजा आप्पा यांची जागा चालवण्यासाठी त्यांचेच बंधुराज या ठिकाणी जात आहेत. रवी हिनुकले एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी अनुभवी खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला राजा आप्पा यांच्या जागेवरती. आता रवी आता याच्या अगोदरची मॅच जर पाहिली तर रवी हिनुकले यांनी दोन्ही स्टाईल एक बॉल षटकार मारून एक मॅच विन केली होती. तेच रवी हिनुकले आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचा आत्ताच्या संघासाठी आत्ताच्या मॅच साठी रवी हिनुकले यांचं योगदान काय ठरतं. अधिक आप्पा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. सामना करतील रवी हिनुकले आणि खेळण्याचा फटका परंतु बीड झाला समजला नाही. वाया गेला.
आणि धावबल करते धावसंख्या लागते जी फक्त 2. सुंदर असा परत एकदा वेट. ये आदि कप्पा का स्टाइल है भाई. आदि कप्पा किसी को भी नहीं समझेगा. सुंदर असा आणि परत एकदा दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतो. लेफ्ट साईड होती घडून निखिल या अगोदरची मॅच पहिली असते. निखिल यांनी सुंदरशी गोलंदाजी केली होती निखिल यांनी. आणि आता पाहिजे आपल्या संघासाठी काय करतात निखिल. गोल आणि स्ट्राईक वरती पाहायला मिळतील रमेश नुगले आणि डेड बॉलची सांगता या ठिकाणी पंच राजू नाकवा यांच्याकडून पाहायला मिळते. थँक्यू सो मच. पुढे एकदा मॅच कडे सामना कुठेतरी फसला गेला आणि बॅट खेळण्याचा प्रयत्न करतो. व्हाईट बॉलचा कॉल आला आणि त्याच्यामध्ये प्लस धाव मिळते. अशा 2 धावा एकत्रित मिळाल्या जातील आणि टोटल झाल्या ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एकूण 4 धावा. यस 12, 13, 15 धावा झाल्या तरी एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 15 धावेपर्यंत जावं लागेल खरं तर टीम गणेशवाडी टीमला. 15 धावेपर्यंत जरी गेलेत ना तरी एक चांगली फायटिंग मॅच पाहायला मिळेल. बॉलर तयार होत आहेत. त्यावेळेस देखील ऑस्टमच्या बाहेर आणखी किती वाईट मिळतोय. टोटल झाले ते आता 5 धाबा झाल्यात बोर्डवरती. पहिल्या षटकामध्ये आल्या ते 2 धाबा. आता कोणताही बॉल झाला नाही आणि 5 धाबा झाल्या. त्यांनी 6 बॉलचा राहिलेला खेळ आणि त्या 6 बॉल मध्ये जर 10 धाबा आल्या तर एक चांगली फाईट खरं तर तुम्ही आम्ही पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या निखिल आला. सुपर बॅटर अरे बॅटने खेळण्याचा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल झाला इथे डॉट. चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना गोलंदाज निखिल. आत्ता बॉल चांगला टाकलाय. डॉट आलाय बॉल आणि चांगली सुरुवात आता करून दिली डॉट बॉल नाही. 2 बॉल खरं तर थोडी डॅमेज होती आणि त्याच्यानंतर इथे डॉट बॉलची होती सांगता. 5 बॉलचा केस शिल्लक बाकी आहे. 5 बॉल झाले ते 7 बॉलचा केस समाप्त झालाय. टोटल झाल्या त्या आतापर्यंत बोर्डवरती सजल्या त्या फुल टॉस बॉल परंतु एकच धाव मिळेल तिथे. धाबांची भूक आहे. धाबांची भूक आहे परंतु धाबा होत नाहीयेत. सध्या आपण पाहिलं तर संत बाळूमामा कराड हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. टोटल 6 धाबा आलात. बॅकवरती खेळण्याचा प्रयत्न पंच करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा बॉल देखील डॉट आला. जबरदस्त आता गोलंदाजी होती. घरवाली टीम तयार आहे. घरवाली टीम टोटल झाले ते आतापर्यंत 6 धावा बोर्डवरती सजल्यात. धाबा होत नाहीये. धाबा येत नाहीये. धाबा येणं तितकंच महत्वाचं फॅक्टर असत असेल. चांगली बॉलिंग मी म्हणते निखिलची. फटकावळीमध्ये स्वार केला. ऑफ साईडला टर्न केला. लॉंग घॉटचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय. तोपर्यंत धावा इथे 2 धावा सहज येतील. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी सध्या संत बाळूमामा कराड संघ सध्या खेळतोय. जबरदस्त आपण पाहिलं तर घमासाठी त्यांच्यामध्ये होत आहे आपल्या हक्काची टीम. परंतु इथे काय घडलं जात आहे. टोटल झालं ते आतापर्यंत बोर्डवरती 8 धावा झाल्यात. एकात एक कात मोठा फटका आहे. त्या फटक्याच्या शोधामध्ये बॅटर इथे जबरदस्त बॅट मधून आवाज झालाय. टाक फटका होता टाकाटाक परंतु 2 धाबा इथे फोडून काढल्यात. 2 धाबा आल्यात आणि 2च धाबा इथे मिळतील. रमेश यांना आपण पाहतोय कधी रन थोडी रनिंग आहे ती कमी आहे थोडी. त्याचा वेग वाढवावा लागेल बॅटरला. टोटल झालं ते आतापर्यंत 10 धाबा. 10 धाबा झाल्यात. बॉल चालला इथे सीमा रेषेच्या बाहेर. रमेश
बॅट मधून, परंतु हा कॅच देखील ड्रॉप झालाय. मोठा फटका खेळण्याचा बनसुबा केला होता आणि ते कॅच ड्रॉप झाला. एक सिंगल येते या बॉलवरती आणि ओव्हरची देखील समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 11 आणि 12 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. चला 12 धाव्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहत आहोत. श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित श्री गणेश चषक 2025 भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पर्व 5 मध्ये आपण सातत्यपूर्वक करदिरी स्पर्धा खेळवली गेलेली आहे. चला घाई करा, आणखी एक मॅच खेळायची. अगदी 6:30 वाजलेत. 7 वाजता आपल्याला हे ग्राउंड खाली करायचं आहे. चला प्लीज गणेशवाडी टीम थोडी घाई करायची प्लीज. गणेशवाडी टीम थोडी घाई करा प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला राजा आता थोडंसं स्पीडअप घ्या. होते आपले बॅटर पाठवा. चला 12 धाब्यांची गरज असणार आहे. 12 बॉलचा शिल्लक बाकी आहे आणि मॅच पाहतोय आपण यजमान बडा मेहमान असा हा मॅच आहे. राजू अप्पा काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी चमक करावं लागेल, काहीतरी चमकदार गोलंदाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षकाची साथ मिळणार तितकंच महत्वाचं आहे. 12 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता एवढी टीम ही गणेशवाडी टीम. यजमान बडा मेहमान असा मॅच. कोणी 12-1 पराभूत झाला तर थर्ड प्राइज त्या टीमला दिलं जाईल आणि जो संघ जिंकणार आहे तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 रनची आवश्यकता मॅच ऑन आहे. चला स्पीडअप करायचं आहे. टावकुऱ्याचा फलंदाज आकाश आणि एका बाजूला संतोषला पाहतोय. राईट टाइम लेफ्ट टाइमचं एक कॉम्बिनेशन सध्या पाहायला मिळेल. एक फर्स्ट टिपला खरं तर एक थर्ड मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. बॉलर तयार होत आहेत राजू अप्पा. सकाळपासून झालेला हा प्रवास आणि आज हा प्रवास खरं तर शेवटच्या मॅच मध्ये थांबणार आहे. जी आयोजकांनी खरं तर 1 महिन्यापूर्वी अगोदर घेतलेली ही मेहनत, या स्पर्धेची चर्चा होत होती आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये खरं तर सत्यामध्ये उतरली आहे. 12 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आकाश आणि संतोष असणार आहेत. 2 मातब्बर खेळाडू आणि राजू अप्पा ज्यांना प्रचंड वर्षाचा अनुभव आहे. पहिला बॉल वेगाने टाकला. निर्माण क्षेत्रामध्ये ते शॉर्ट मध्ये कॅच घेतलाय. एकाच्या हातामधून सुटला, दुसऱ्याने कंप्लीट केलं. वा काय जबरदस्त गोलंदाजी आणि तिथे फिल्डर लावला होता आणि त्याच्या हातामध्ये जेल. पहिला विकेट डाव. वेग होता, प्रचंड वेग होता. बॅटची वरची कडा. अक्षयने कॅच घेतलाय. ना दिलकुमार ना अमिताभ बच्चन, हम सीधे साधे अक्षयने पकडला कॅच. वा ही मॅच रफान टप होईल. मी पहिलंच म्हटलं जर धावा 15 झाल्या तर मॅच खरं तर मजा येईल, परंतु 11 धावा झाल्यात. 12ची आवश्यकता. सिंगलने काम करत हलका होऊन जाईल. सिंगलने देखील मॅच जिंकली जाईल, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला अधिक बॅटिंगसाठी. दाखल झाले. जबरदस्त गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 2 धावा
अधिकने फक्त खर्च केल्या होत्या तोच अधिक सध्या बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती राजू अप्पा पुन्हा एकदा तयार होत आहेत. वा काय जबरदस्त बॉल वेग होता परंतु लेग बाईटच्या माध्यमातून सर्व पायांचा भेद घेतला. एक सिंगल आली आहे. थर्डमॅनला आपण क्षेत्रक्षक पाहताय. जबरदस्त गोलंदाजी राजू अप्पा परंतु या बॉलवरती एक सिंगल येते. 2 बॉलचा केस समाप्त झालाय. धावा झाल्या अद्याप एकूण 2 धावा एक सिंगल आली आहे. 10 बॉल 11 धावेची आवश्यकता. प्रचंड वेगाने गोलंदाजी सध्या करतात राजू अप्पा. राजू अप्पा प्रचंड वेगावरती स्वार परंतु मोहर मी म्हणे आवरता आला नाहीये राजू अप्पा यांना आणि हा बॉल बराचसा शॉट टाकलाय आणि त्याच्यानंतर हा बॉल आलाय तो डेट. ही चुकी तुम्ही परत करू शकत नाहीये. 2 बॉल एक सिंगल आली आहे. 10 बॉल मध्ये 11 धावांची गरज असणार आहे मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी सध्या करावी लागेल. समोर तितकाच ताकदीचा फलंदाज. वेग प्रचंड वेग आहे. हा देखील बॉल टाटालाय. वा जसंच तसं उत्तर खरं तर दिलं जात आहे. ईट का जेव्हा पत्थर से कभी तुम्हारी हवी कभी हमारी आणि डगराचा घाव हा प्रत्येकाला माहिती आहे. विटेपेक्षा किती अव्वल असतो आणि अव्वल दर्जाची मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. 9 बॉल 11 धावेंची आवश्यकता. प्रचंड वेगानं सध्या गोलंदाजी करतायत. करायचं तर इथेच करायचंय. उद्या नाही आज करायचंय. आणखीन किती सुस्ताट गतीने बॉल टाकला होता परंतु हा बॉल चाललाय लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा कॉल. सिंगल आली आणि ही गोलंदाजी चालणार नाहीये. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतात. नियंत्रण चुकलं गेलं. टप्पा चांगला होता. हिशाब खराब होती आणि तिथून मात्र एक धाव मार्गस्थ होती. 2 धावा झाल्या. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावेंची आवश्यकता आहे. 9 बॉल 10 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन आहे. बॉल टाकावे लागतील परंतु मोठे फटके खेळावे देखील लागतील. इथे मोठा फटका सजवलाय जरूर. एक तर सिंगल मिळते. थोडासा फिरलाय बॉल. सेकंडचा कॉल. 2 धावा इथे 2 धावा आल्या. तिसरीचा कॉल होणार का नाहीये. 2 धावा आल्यात. आता बॉल टू रन पुन्हा एकदा. जबरदस्त इथे कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. जेवणामध्ये जोपर्यंत आपल्याला फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत जेवणामध्ये कधी तुम्ही हार मानू नका. आणि सध्या हे 2 टीम तेच करत असताना हार मानायला तयार नाहीये. चांगली खरं तर बॅटिंग देखील होतीये. चांगली गोलंदाजी देखील होतीये. सिंगलने खरं तर ही मॅच सहज तुम्ही जिंकाल. एका डॉट त्याच्यामध्ये आला. प्रेशर वाढवेल परंतु हा बॉल वाईट आहे. हा बॉल वाईट चाललाय. राजू अप्पा सध्या आता डॅमेज गोलंदाजी. दबाव आहे. दडपण आहे. समोर अधिक ही नावाची दहशत आहे. तुझी सेवळी नाहीये. सध्या तो संत बळोमा कराड या टीम साठी प्रतिनिधित्व करतोय आणि ही मॅच साठी सध्या अधिकच्या हातामध्ये आहे. बॉलिंग राजू अप्पा. जबरदस्त इथे स्ट्रोक फर्स्टला बॉल हवेमध्ये. विषय राहील चर्चेचा. इथे काय घडलंय आणि दुसरा 8 ला खर तर कोणताही क्षेत्रक्षण नव्हता. कॅच ड्रॉप झाला. सिंगल आली या बॉल वरती आणि टोटल झालं त्या आता बोर्डवरती 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावेंची गरज आहे. एक काप मोठा फटका ही मॅच उद्ध्वस्त होईल. ही मॅच संपेल. चला थोडीशी घाई करायची. 7 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. जबरदस्त. वा थोडासा अंधार देखील आता सूर्यास्त होत असताना राजू अप्पा पुन्हा एकदा तयार होत आहेत. हा फटका खेळला. एक सिंगल तर मिळते. सेकंडचा कॉल येतोय का नाहीये. एकच सिंगल येते या बॉल वरती आणि आता धावा झाल्यात त्या अद्याप आपण पाहिल्यात. एकूण 7 धावा बोर्ड वरती झाल्यात. 6 बॉल 5 धावेंची आवश्यकता.
एक सेकंड मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विश्लेषण देतो. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट आला, त्याच्यानंतर वाईट आला, अशा 2 झाल्या, त्याच्यानंतर 2 धाबा काढल्या, 4 झाल्या, त्याच्यानंतर वाईट गेला, 5 झाल्या, त्याच्यानंतर 1 काढली, त्याच्यानंतर 1 काढली, 7 धावा झाल्या. एक बॉल डॉट आलाय आणि एका बॉलवरती विकेट आले पहिल्या बॉलवरती. दादा पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्याच्यानंतर 1 रन काढली, अशी 1 झाली, त्याच्यानंतर डॉट आलाय दादा. चला 6 बॉल 5 रन, 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. दादा या एकाने या इथे. हा डेड बॉल आहे, डेड बॉल आला. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. बॉलर तयार होतात. चांगला बॉल टाकला, वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज साजन. यस, साजन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता, वेगावरती स्वार होत आहेत. काय जबरदस्त यार, लो स्कोरचा मॅच कधी मोठा होतो. तुमची गोलंदाजी आणि तुमची फिल्डिंग युनिट जर चांगली असेल तर लो स्कोरचे मॅच देखील मोठे बनतात. आणि हेच चित्रच खरं तर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. दोन्ही संघ या रफ अँड टफ, दोन्ही संघ क्वालिटी आहेत, म्हणून ते खरं तर अंतिम लढतीमध्ये आहेत. 5 बॉल 5 धावांची आवश्यकता. काय या रनअप, असं वाटतं की हा टेनिस क्रिकेट खेळतोय. ही चुकीला माफी नाहीये. नो बॉलचा इशारा, त्याच्यामध्ये 1, अशा 2 धावा येतील. आणि आता 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. मॅच अगदी आता आलाय लव्ह स्टार युवती टीमच्या जवळ. विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत. क्रिकेट आहे, अनितीचा खेळ आहे. राजनीती आणि क्रिकेट हे कधीही बदलू शकतं. राजनीतीमध्ये एक एक ओट देखील तितकंच महत्वाचं आहे आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव तितकीच महत्वाची आहे. शाळेमध्ये, परीक्षेमध्ये, एक्झाम मध्ये एक एक मार्क महत्वाचा आहे. जेव्हा एखादा पोलीस भरतीला जेव्हा एखादा युवक जातो त्याला विचारा की एक मार्क किती महत्वाचा असतो. बॉलर तयार होतात. 5 बॉल 3 धावेची आवश्यकता. ओ माय गॉड, बलिंगा स्टाईलने खरं तर बॉल टाकतो. 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल. चला 1 धावेची आवश्यकता आहे. चला 1 धावेची आवश्यकता. बॉल आहेत ते बाकी एकूण 5. चांगली यार रन कशा येऊन द्या. हलक्या हाताने केला, प्लेसमेंट केले आणि बॅटर इथे गॉन होईल. आणि 4 बॉल और 2 धावे, 1 धावेची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करा प्लीज. मिलिंद बॅटिंग साठी आलेले आहेत आणि आता 5 बॉल 4 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 4 बॉल 1. चला स्पीडअप करायचं आहे.
अन्यथा एका षटकाची मॅच खेळली जाईल. चार बॉल आणि एका धावेची आवश्यकता. 4 बॉल 1. संपूर्ण आता टीम जवळ आलेली आहे. चला स्पीडअप करा थोडस. फायनलचा मॅच कोण जाणार आहे, कोण जाणार आहे, कोणती टीम जाणार आहे. आणि ही मॅच जिंकली. टीम युवती संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. डिक्लेअर झोन मध्ये हार्ड लक बॅड लक मी म्हणे, परंतु खरं तर चला टॉस साठी यायचा. चांगला इथे गणेशवाडी टीमचा पण प्रवास इथे थांबला गेलाय, परंतु 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी तो ठरलाय आणि आता फायनलचा फेरा सुटणार आहे आणि फायनल मध्ये